आज आपण इथे एकत्रित काही गडबडीने जमलो असतो कारण दौरा खूप असा प्रकारचा लांबचा आहे आणि आपण एकत्रित येण्याचं कारण कसं आहे की ज्याची दृष्टी आपल्याकडे तर आपली दृष्टी त्यांच्याकडे. जसं मुक्ताईनं ज्ञानोबा माऊलीसाठी आईचं व्रत स्वीकारलं तसं हा संपूर्ण जो काय भाजप पक्ष आहे संपूर्ण भारतीय लोकांना एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे. पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीनं जे काय भाजपचं जे काय रौद्र आहे ते रौद्र मात्र आणि अनेक लोक अनुषंगानं भाजपने जे काय अशा प्रकारचे नगराध्यक्ष आपली आदरणीय अण्णा आहेत आणि त्यांचे जे काय अशा प्रकारचे जे काय साथीदार आहेत या सर्वांना आपण एक मतानं काय करायचं आहे तर त्यांच्या नावाच्या पुढे जे काही चिन्ह असेल ते हे करायचं आहे आणि आपण त्याला प्रचंड बहुमताने काय करायचं आहे अशा प्रकारचा विजय करायचा आहे. भारतीय जनता पार्टीने जो पॅनल या कराड शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीकरता उभा केलेला आहे या कार्यक्रमाच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर वार्ड क्रमांक 1 ना उमेदवार संजय काळेसाहेब कांबळेसाहेब जोशी साहेब आमचे मित्र बबलूभाई सुरेश मंडले दादासाहेब मंडले आनंदराव जाधव ओमाजी बोटरे सुधीर नाईक काटकर वहिनी सगळ्याच या ठिकाणी आणि जी कराडमध्ये प्रत्येक वार्डमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीची इथं काही युती वगैरे हे नाही. भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या ठिकाणी कराड शहरामध्ये कमळाचं चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण ज्या ज्या ठिकाणी आपले बहुजन समाज त्या ठिकाणी आहे रामोशी बेटर वेरड असन बहुजन समाज असन सर्वांनी त्या ठिकाणी त्या कमळाच्या बटनासमोर कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी भरघोष मताने निवडून देऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षच नाही पण सर्वच नगराध्यक्ष एकटा निवडून येण्यापेक्षा पॅनल निवडून आणणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ताकद आपल्याला त्या ठिकाणी अतुल बाबांच्या पाठीमागं उभं करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं अतुल बाबा माझे खास मित्र आहेत. अनेक 15-16 वर्षापासून माझे संबंध आहेत. प्रत्येक समाजाला ज्या ठिकाणी अडचणी येत्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अतुल बाबांना जर आपण सांगितले की काही ठिकाणी त्यांनी आपले म्हणणं मांडता येतात त्या ठिकाणी फोन करायचा असेल तर त्या ठिकाणी फोन करता येतात. ज्या ठिकाणी हॉस्पिटलची अडचण असेल त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी आजपर्यंत मला वाटतं मीच 15-20 लोकांचे असे या ठिकाणी फोन करून बिलं कमी करायला लागली. अनेक मदत त्या ठिकाणी आपल्या समाजाला असते. भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आपण का राहायचं हा एक मोठा प्रत्येक समाजांना ते पडलेला पेच असतो. भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ही याला अनेक मालक आहेत म्हणजे अनेक काय काय त्या ठिकाणी म्हणजे अनेक पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अनेक मालकाच्या भूमिकेत अनेक नेते आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कुणीही असा मालक नाही. ही मालक पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे गोरगरीब जे सैनिक आहेत गोरगरीब जे सर्व पदाधिकारी आहेत गोरगरीब जे मतदार आहेत ही त्या भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. हे वेळात वेळ काढून आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी चाललेले आहे आणि देवाभाऊंचे जवळचे असे ते नेते आहेत. आज बारा बलुतेदारांना एकत्र करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. कराड शहरामध्ये सुद्धा आपला समाज मोठा आहे. 12 बलुतेदारांचा समाज चांगल्या पद्धतीचा आहे. त्यांचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. आज भाजपची केंद्रात भाजप आहे राज्यात भाजपचं सत्ता आहे. आपल्याला कराडामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणायची तर त्याच्यासाठी म्हणून ते मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आहे. तर ती सत्ता आणत असताना
आपले जे उमेदवार आहेत प्रत्येक वार्डामध्ये 2 उमेदवार दिलेले आहेत. त्या 2 उमेदवारांचं चिन्ह हे कमळ आहे. ते कमळावर चिक्का मारून तुम्ही ती निवडून घेतलेली या प्रचंड बहुमताने निवडून कशी येतील ते परत बघितलं पाहिजे. ते जर निवडून आले तर नगराध्यक्ष मत हे आहे, नाहीतर नुसतं नगराध्यक्षाचं पद मिळून उपयोगी नाही. येणारे सहकारी जेवढे जास्त तेवढं ते सरकार आपलं जे काही मानसिक असेल ते चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. त्यामुळं मी पहिल्यांदा अशी विनंती करेन की ज्या वार्डात आपण असाल त्या वार्डातल्या आपल्या कमळ बघून कमळाच्या चिन्हापुढं बटन दाबूनच आपलं भाजपचं सरकार येऊ शकेल. तर त्यांना मदत करा. तसंच मी आपल्या कराडनगरीच्या नगराध्यक्षपदासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं आणखी अतुल बाबांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. तर ती उमेदवारी दिल्यामुळं मी चांगल्या पद्धतीनं मला जर म्हणणार नाही पण तुम्ही निवडून देणारच आहात तर पुढलं जे काही नगरपालिकेचं कामकाज असेल ते फार चांगल्या पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न करेन. कारण आपल्याला ती भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची. त्यामुळं त्यासाठी म्हणून मला सहकार्याची गरज आहे. आपले सहकारी जे आहे 2 आज काटकर आहेत, आपले कांबळे आहेत, यांना निवडून आणायचं आहे. आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी जे आपले उमेदवार असतील त्यांनाही निवडून आणायचं. एवढीच विनंती करतो आणि